बंधू अशोक खरात या प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली आहे। 40 ते 45 नेते खरातच्या नियमित संपर्कात होते अशी सूत्रांची माहिती आहे। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये सुद्धा सत्ताधारी विरोधी नेत्यांची नावे आहेत। कोडवडमध्ये खरातने राजकीय नेत्यांची नावे सेव्ह केली होती अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। बंधू बाबा खरातची मुलगी तृप्ताबाला खरातच्या लग्नपत्रिकेचा एक फोटो समोर आलाय। या लग्नपत्रिकेवर अनेक राजकारण्यांची नावे असल्याची माहिती समोर आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, केसरकर आणि मिलिंद नार्वेकर प्रमुख पाहुणे होते। खरातच्या मुलीच्या नाशिकमधल्या लग्नाला सुद्धा महाराष्ट्रामधील अनेक राजकारणी हजर होते। दरम्यान माझं नाव खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये होतं हे आत्ताच कळल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली। लग्न ती आपली ग्रामीण पद्धतच आहे ना। तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक आणि टाकणारच तुम्हाला विचारेल तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते। इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं तर आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर। सूत्रांच्या माहितीनुसार 40 ते 45 राजकीय नेते खरातच्या नियमित संपर्कात होते। खरातच्या सांगण्यापूर्वी हे नेते कोणताही राजकीय निर्णय घ्यायचे नाहीत। निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्यापूर्वी सुद्धा राजकीय नेते खरातला वेळ आणि तारीख विचारायचे। खरातच्या मोबाईलमध्ये राजकारण्यांची नावे कोडवर्डमध्ये सेव्ह केली होती। एसआयटीला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डेटा अहवाल मिळाला आहे। खरात प्रकरणी एसआयटीकडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटामधून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे।